नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. हे बघा, इथं मी एक ब्लाऊज शिवला आहे आणि त्याचा बघा असा सिंपलसा पानगळा आहे. आता हा सिंपलसा पानगळ्याला आपण छानसं इथं बो लावून डेकोरेट करून छान डिझाईन करणार आहोत. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, इथं मी अशा प्रकारचा हा लांबीला आणि रुंदीला हा असा कपडा घेतला आहे. हे बघा, लांबीला हा कपडा मी घेतला आहे 13 आणि रुंदीला हा आहे 7. तर तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती मोठा बो पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही हा कपडा घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे बघा उलट्या साईडने, म्हणजे ही उलटी साईड आहे, त्या उलट्या साईडने आपल्याला ही चारी बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. चारी नाही, इकडून आपलं फोल्ड होतं, तर तिन्ही बाजूने आपण याला शिलाई मारून घेतली आहे. आता हे जर जास्त एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो इथून आपण कट करून घेऊया. त्यानंतर आपण जी शिलाई मारली आहे त्याला असे छोटे छोटे आपल्याला कट्स करून घ्यायचे. आता त्यानंतर इथं मध्यभागी आपल्याला एक कट मारायचा आहे. बघा, हा कपडा तयार आहे, त्याला इथं मध्यभागी आपल्याला एक कट मारून घ्यायचा आहे. फक्त एकाच भागाला, हे बघा, हे सोडून द्यायचं आहे. फक्त वरच्या एका भागाला आपल्याला कट मारून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला हा कपडा जो आहे सगळा हे आपल्याला जिथं आपण हा कट मारला आहे तिथून आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा, आपण हा पूर्ण कपडा पलटी करून घेतला आहे. सर्व कोणे वगैरे व्यवस्थित आपल्याला असे बाहेर काढून घ्यायचे आहे. आणि आता ही जी आपण जो कट केलेला आहे ना तो भाग आपल्याला खाली ठेवायचा आहे. आणि ह्या आपल्याला हे कपडा आहे त्याचा आपल्याला एक मध्य काढून घ्यायचा आहे. म्हणजे जी लांबी घेतली होती आपण त्या लांबीचा आपल्याला मध्य काढायचा आहे. इथं मध्यावर आपल्याला एखादी अशी चॉकने आपल्याला मार्किंग करून घ्यायची. आणि आता जो मध्य काढला आहे तिथं आपल्याला बारीक बारीक चुन्या पाडून घ्यायच्या आहे. हे बघा, आता आपला हा बो तयार झाला. आता तुम्ही याच्यावर इथे शिलाई पण मारू शकता किंवा दोऱ्याने आपण याला गुंडाळू पण शकतो. मी इथं दोऱ्याने याला पॅक करून घेते. हे बघा, ही मी दोऱ्याने पॅक करून घेतला आहे. आता ह्या बोला आपल्याला खाली बेल्ट लावायचा आहे. तो बेल्ट कसा लावायचा आणि कसा तयार करायचा ते आपण बघूया. बेल्ट लावायच्या आधी आपण इथं बोला एक अशी पट्टी लावणार आहोत. आपल्याला बटनने लावायचं आहे, त्यामुळे आपण एक पट्टी तयार करून लावणार आहोत. तर ती पट्टी तयार करण्यासाठी बघा एक छोटासा असा कपडा घ्यायचा आहे आणि त्याची एक अशी पट्टी तयार करायची, जशी आपण टच बटनला पट्टी लावतो त्या प्रकारे. बघा, आणि त्याला एकदम कडेने फिनिशिंगमध्ये आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. त्यानंतर ही पट्टी आपल्याला बेल्टवर ह्या प्रकारे अशी ठेवायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची. थोडीशी टाईट पकडून आपल्याला ही शिलाई मारायची आहे. हे बघा, लावून झाले आपले. आता आपण बेल्ट तयार करूया. आता बेल्ट तयार करण्यासाठी हे बघा, मला छोटासाच एकदम छोटासा बेल्ट लावायचा आहे, त्याच्यामुळं मी एवढाच कपडा घेतला आहे. तुम्हाला जर मोठा बेल्ट लावायचा असेल तर अशा प्रकारचे हे 2 एवढे मोठे कपडे घ्यायचे. आता मी एकच घेतला आहे. आता त्याला मी हे बघा ह्या प्रकारचा कपडा आहे, त्याला एकदा अशी फोल्ड केली आहे, नंतर मी हे बघा अशी फोल्ड केली आहे.
इथपर्यंत कट झाल्यानंतर आपल्याला ह्या प्रकारे असं कट करून घ्यायचं आहे. आता हे 2 तयार झाले आहे. आता आपल्याला याला टिप मारून घ्यायची आहे. याला रुंदीला मला थोडा कमी करायचा आहे, त्यामुळे मी अजून थोडासा कट करून घेते. हे बघा, ही उलटी बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे आणि तिथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता याला पण आपल्याला असे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे. आणि बघा, ह्या स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने आपण याला पलटी मारून घेऊया. हे बघा, हे तयार झालं आहे. आता दुसरा पण आपण असंच तयार करून घेऊया. हे बघा, ह्या प्रकारे आपले दोन्ही पण बेल्ट आपले तयार झाले आहे. आता हे आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे याला लावायचे आहे ब्लाउजला. आता सगळ्यात पहिले आपल्याला हे ब्लाउज आहे ना, हे घ्यायचं आहे आणि इथं आहे ना याला एक छोटीशी अशी फोल्ड मारायची आहे. बघा, ह्या ब्लाउजला इथे छोटीशी फोल्ड मारायची कारण आपल्याला गळा हा अशा प्रकारे दबला गेलेला आहे असं दाखवायचं आहे. हे बघा, छोटीशी इथे एक फोल्ड मारायची आहे, घडी मारायची आपल्याला आणि त्याच्यावर आपल्याला ह्या पट्ट्या लावायच्या आहेत. ह्या प्रकारे. आणि आता आपल्याला ह्या दोन्ही पट्ट्या त्याच्यावर लावून घ्यायच्या आहे. पाहिजे. त्यानंतर आपल्याला इथं ह्या प्रकारे बघा हा बो इथे लावून द्यायचा. आपण जी घडी मारली, चुनी मारली, ती सुद्धा आपल्याला कुठं दिसत नाही आणि हा जो भाग आहे तो आपल्याला असा खेचल्यासारखा पण दिसतो आहे. तर आता आपण याला आहे ना, ह्यो बेल्ट आपला खराब नाही झाला पाहिजे म्हणून याला आपण हाताने लावून घेऊया. आता आपला हे जो पोला आपण हा जो काही हे लावले पट्टी लावली आहे ती पट्टी खराब होऊ नये म्हणून आपण याला आहे ना सुई दोऱ्याच्या साहाय्याने आपण इथं पॅक करून घेऊया. हे बघा, याच्यावर बरोबर आपल्याला आपण जिथे ही बेल्टची शिलाई मारली त्याच्यावर आपल्याला मध्यभागी हा बोळ ठेवायचा आहे. हे बघा, आणि आपल्याला ह्या प्रकारे आपल्याला हाताने हा पॅक करून घ्यायचा आहे. सुईवरती नाही काढायची आपल्याला. बो हा खाली इथं जिथं आहे ना तिथूनच आपल्याला पॅक करायचा आहे. हे बघा, आपण सुईदोऱ्याच्या साहाय्याने हे लावून घेतले आहे.
त्यामुळे आपले इथला जो बेल्ट आपण जी पट्टी लावली बोला ती अजिबात आपली खराब झालेली नाही आहे आणि खूप सुंदर अशी दिसते ही डिझाईन. जर सिंपल तुम्ही गोल गळा बनवला वाटतोय की खूप सिंपल आहे तर साधा असा बो तयार करायचा, एक असा बेल्ट तयार करायचा आणि ते लावून द्यायचा. बटन लावायची गरज नाही, काय नाही, खूप सुंदर दिसतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.